नमस्कार मित्रांनो, मी सुनील रटाटे आणि आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण आलो गावाकडे आणि मित्रांनो गावाकडे आल्याच्यानंतर आज आपण आपल्या शेतामध्ये कलमाचं झाड आहे ते बघण्यासाठी जाणार आहोत. आणि त्या झाडाचं नुकसान असं झालं आहे की जो झाड मोहर आलेला पण तो मोहर करपलेला आहे. तर ह्या वर्षी असं कोकणामधल्या बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि ह्या विषयी सर्व शेतकरी आपले कोकणातले योगेशदादा कदम यांना पण मिळालेले आणि भरतशेठ गोगावले हे जे मंत्री आहेत यांनी पण विधानसभेमध्ये आवाज उठवलेला ह्याच्याबद्दल प्रश्न मांडलेला की हमीभाव मिळावा म्हणून. आंब्याचा जो फळ आहे जसं घाटावरती मिळतो हमीभाव तसं आपल्या कोकणामधील मेन जो फळ आहे जो आंबा आहे हापूस आहे आणि त्याला हमीभाव मिळत नाही आहे, तर त्याच्याबद्दल पण मागणी केलेली आहे. तर मित्रांनो, नुकसान कसा होतो हे आपल्या सर्व तिथल्या आमदार खासदार माहिती नाही, तर मी प्रत्यक्ष तुम्हाला दाखवतो कसं नुकसान होतं आणि कसा मोहर करपत होतो. चला बघूया आपण. चला आपण चाललो आहे बघण्यासाठी. हां आम्ही बरे आहे ना. होय हे बघा आपला समोरच कलम आहे मोठा, इथून दिसेल तुम्हाला. हे बघा आणि तो पूर्ण कलमाचा जो मोहर आहे बघा पूर्ण आलेला पण पूर्ण करपलेला आहे, म्हणजे टोटली नुकसान झालेलं आहे. हे बघा समोर तुम्ही झाड बघताय, हे बघा मोठा झाड आहे, पूर्ण असा मोठा झाड आहे बघा, पण पूर्ण जेवढा मोहर आलेला ना पूर्ण करपलेला आहे बघा. आणि जर एवढा सर्व कलम जर आला असता ना तर कमीत कमी 20-25 पेट्या झाल्या असत्या. पण हे बघा पूर्ण झाड अशा पद्धतीने कोकणामधल्या शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेले आहे. आता हे माझं तुम्हाला मी दाखवलेले आहे. असे अनेक कोकणामध्ये शेतकरी आहेत ज्यांचं नुकसान झालेलं आहे अशा पद्धतीने. हे बघा, तर सरकारने ह्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे आणि जे पण शेतकरी आहेत त्यांना नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे. मित्रांनो, हा एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ आवडली त्यावेळी जास्त शेअर करा आणि सुनील रटाटे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता तुम्ही बघितलं अशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे. असे माझ्यासारखे शेतकरी भरपूर आहेत कोकणामध्ये ज्यांचं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान भरपाई करून मिळावी अशी सर्व शेतकऱ्यांची विनंती असेल सरकारला. तर मित्रांनो, ही व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला हे नक्की कमेंट करून सांगायचे आहे. भेटूया आपण एकदा पुन्हा नवीन व्हिडिओ.